1800 कोटींची फिल्म देणाऱ्या सुपरस्टारलाच बॉलिवूडमधून बॅन करण्यात आलंय। एका बाजूला धुरंधरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, रिपोर्टनुसार फिल्मने कोट्यावधींचा बिझनेस केला, पण दुसऱ्या बाजूला रणवीर सिंगसाठी बॉलिवूडमधूनच मोठी अडचण उभी राहिली आहे। रणवीर सिंगला फिल्म इंडस्ट्रीने बॅन केलंय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचं कारण ठरतंय त्याचा एक मोठा निर्णय। रणवीरची वाढती लोकप्रियता पाहता फरहान अख्तरच्या डॉन 3 मध्ये तो मेन कॅरेक्टरमध्ये दिसणार होता। फेब्रुवारी 2026 पासून या पिक्चरचं शूटिंग सुरू होणार होतं, पण शूटिंग सुरू होण्याआधीच रणवीरनं या पिक्चरमधून बॅकआउट केलं। चर्चा अशी झाली की स्क्रिप्ट त्याला हवी तशी नव्हती, त्यात त्याला काही बदल हवे होते। तसंच फरहान या पिक्चरमध्ये ऋतिक रोशन आणि शाहरुख खान यांनाही घेणार असल्यामुळे रणवीरनं या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। रणवीर सिंगच्या या निर्णयामुळे फरहान अख्तर आणि मेकर्सचं मोठं नुकसान झालं असं सांगितलं जातंय। याच कारणामुळे रणवीर सिंगवर जवळपास 45 कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकण्यात आलाय। यानंतर हे संपूर्ण प्रकरण FWICE कडे गेलं। FWICE म्हणजे फिल्मी इंडस्ट्रीमधील कामगारांसाठी काम करणारी फेडरेशन। फेडरेशननं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि हा वाद सोडवण्यासाठी रणवीरला नोटीस पाठवल्या, पण रणवीर किंवा त्याच्या टीमकडून या नोटीसला उत्तर आलं नाही असं फेडरेशनकडून सांगण्यात आलं। शेवटी FWICEच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन रणवीर सिंग विरोधात नॉन कॉपरेटिव्ह डिरेक्टिव्ह जारी केला। सोप्या भाषेत सांगायचं तर इंडस्ट्रीमधील डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स आणि वर्कर्सना रणवीर सोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आले। फेडरेशननं स्पष्ट केलं, रणवीर सिंग सुपरस्टार असला तरी इंडस्ट्रीचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मुद्दा फक्त फिल्म पुरता मर्यादित नाही। रिपोर्ट्सनुसार ॲड फिल्म्स, व्हॉइस ओव्हर आणि इतर शूटिंग रिलेटेड कामांवरही याचा परिणाम होऊ शकतो। आता हा डिरेक्टिव्ह उठवायचा असेल तर रणवीरला स्वतः फेडरेशन समोर येऊन आपली बाजू मांडावी लागेल। तसंच मेकर्ससोबत झालेला वाद आणि नुकसान भरपाईचा मुद्दा रिझॉल्व्ह करावा लागेल। एका बाजूला रणवीरच्या चाहत्यांना वाटतंय की त्याला अनफेअरली टार्गेट केलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रीमधील लोक म्हणतायत की मोठ्या प्रोजेक्टमधून लास्ट मोमेंटला बाहेर पडणं हे अनेक कामगारांच्या रोजीरोटीवर परिणाम करू शकतं। आता प्रश्न असा आहे की सुपरस्टार असला म्हणून त्याला मोकळीक मिळायला हवी का इंडस्ट्रीचे नियम सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी ऐका जराला सबस्क्राईब करा।